IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग, म्हणजे कोणती कंपनी स्टॉक मार्केटमध्ये येते किंवा स्टॉक एक्सचेंज मध्ये ती लिस्टेड होते. बट तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, लास्ट 8 ते 10 महिन्यामध्ये कोणत्याही स्टॉकची आपल्याला न्यूज किंवा IPO ची क्रेज आपल्याला पाहायला मिळेल नाही. असं का? सगळ्या कंपन्या लिस्टेड झाल्या आहेत की काय? नाही, असं नाही. जर तुम्ही कंपनीचे ओनर असाल आणि तुम्हाला कंपनी लिस्टिंग करायची असेल किंवा IPO लॉन्च करायचा असेल, तर तुम्ही तेजीच्या काळामध्ये येताल किंवा मंदीच्या काळामध्ये येताल, राईट? जर कंपनीचा व्हॅल्युएशन हवी असेल तर ऑब्व्हियसली तेजीच्या काळामध्ये कंपनी कोणती त्यांचे IPO लॉन्च करते. बट सध्या लास्ट 7 to 8 मंथ मध्ये जर तुम्ही नोटीस केलं असेल तर मार्केट थोडंसं पॅनिकेटमध्ये अनसर्टिनिटी आपल्याला पाहायला मिळाली. बट अपकमिंग मध्ये IPO यायचे हाय चान्सेस का आहेत, याच्या मागे काही कारणे आहेत ते आपण पाहूया. आणि कारण हे आहे, इंडिया आणि पाकिस्तानचं जे वॉर चालू होतं त्याला काय लागलं, फुल स्टॉप. रिझन हे आहे टॅरिफ वॉर. चायना आणि US जे टॅरिफ वॉर चालू होतं ते कुठे ना कुठेतरी थंड होताना आपल्याला पाहायला मिळालं. थर्ड रिझन हे आहे की मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. तर येणाऱ्या काळामध्ये IPO येण्याचे खूप हाय चान्सेस आहेत. बट आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की तुम्हाला कधी IPO लागला का? नाही. तर याच्या मागे तुम्ही काय करू शकता, याच्या मागे एक सोल्युशन तुम्हाला दिलं तर तुम्ही सगळ्या फॅमिली मेंबरचे IPO लावू शकता का? नाही, असं नाही करायचं. जर तुम्हाला कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग वाटत असेल किंवा तुमचं कन्व्हिक्शन असेल त्या स्टॉकवर किंवा कंपनीवर, तर त्या कंपनीचा स्टॉक तुम्ही अनलिस्टेड मध्ये सुद्धा बाय करू शकता आणि तो स्टॉक तुमच्या डायरेक्ट डीमेट अकाउंटला सुद्धा दिसेल. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्रोकरशी कॉन्टॅक्ट करावा लागेल. प्रॉपर तुमचा जो फायनान्शियल ऍडवायझर असेल त्याच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल किंवा जो खाली दिलेला नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. अधिक माहितीसाठी आम्ही तुम्हाला गाईड करू.